नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे माननीय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते वृक्षारोपण व प्रवचन संपन्न. अनेक मान्यवरांची उपस्थिती. सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे ज्ञान योगाश्रमाचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले. यावेळी सोन्याळ येथे विजयपूर ज्ञानयोग आश्रमाचे परमपूज्य श्री सिद्धेश्वर महास्वामीजी व बालगाव गुरुदेव आश्रमाचे परमपूज्य डॉक्टर अमृतानंद महास्वामीजी तसेच गोंधळेवाडी मठाचे हबपमान्य तुकाराम महाराज यांच्या शुभ हस्ते दिनांक 15 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11:30 वाजता श्री विजय विठ्ठल हायस्कूल सोन्याळ आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सिद्धेश्वर स्वामीजी यांचे प्रवचन संपन्न झाले. आपण खेड्यात राहता आपलंच सौभाग्य आहे, कारण इथे वातावरण स्वच्छ व सुंदर आहे. आपण असेच वृक्षारोपण करत जा. निसर्गावरती प्रेम करून आनंदित राहा. निसर्गाशिवाय जीवन नाही. निसर्ग हा देव आहे. वृक्ष म्हणजे लक्ष्मी आहे. देहाची निगा राखा. ध्येय म्हणजे मंदिर आहे. व्यसनमुक्त राहून कुटुंबाचे संरक्षण करा. सोनाळ गावाबद्दल मला आनंद आहे. इथले लोक सर्व एकजुटीने जातीभेद न ठेवता काम करतात. म्हणजेच लक्ष्मी इथे नांदत आहे. तुम्ही कष्टाळू आहे, असे प्रवचन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी जाडरबोलात, सोन्याळ, उटगी, माडगाळ, उमदी येथील अनेक वाडीवस्तीवरील अनेक लोक या ठिकाणी खास करून उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी, गोंधळेवाडी मठाचे मठाधीश मान्य हबप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते. चिदानंद बिज्जरगी, TV1 मराठी न्यूज, जाडरबोलात. असताना यावर्षी खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला समाधानकारक झालं आहे. गेले 3 महिने झालं की आपाजींचं ह्या भागामध्ये सानिध्य, संत सहवास, भक्त मंडळींना मार्गदर्शन हे लाभले आणि इथून पुढच्याही काळामध्ये असंच लाभावशी परमेश्वरचरणी प्रार्थना. या शिंदो नाशिवंत ध्येय जाणारं सगळं आयुष्य खातो काळ सावध. हा संसार सागर जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर संताची संगत करणं अत्यंत गरजेचं आहे. संताच्या सानिध्यामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. येथून या ಚಿಂತೆ ಆ ಓಣಿ ಆ ಧಾಗ ನಮ್ಮ ಬದುಕೆ ಬಂಗಾರದ ಬದುಕಾಗಿ ಬಿಡ್ತದ. ಹಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಬಾಳುವುದು. ಏನು ಸುಂದರ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಕ್ಷೆ ತೆಗೆದಿರಿ, ರಂಗವಲ್ಲಿ ಹಾಕಿರಿ. ನೋಡಿದರೆ ಎಷ್ಟು ಆನಂದ ಆಗ್ತದೆ. ಯಾರೇ ನೋಡಲಿ ಎಷ್ಟು ಸಂತೋಷ ಪಡ್ತಾರೆ. ಇದು ಕಲೆ, ಬದುಕುವ ಕಲೆ. ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಕಲೆ ಅರಳಿಸಿಬಿಟ್ಟಾರಲ್ಲ, ಹಾಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಕಲೆಯನ್ನು ಅರಳಿಸಿ ಬಿಡಬೇಕಾದ. ಹಾಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಅಂಥ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸಬೇಕು, ಸಾಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಇದು ಶಾಲಾ ಆವರಣ ಬಹಳ ಚಲೋ ಶಾಲೆ.